नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत जे काय महाराष्ट्र स्टेटमध्ये BSc नर्सिंगचा राऊंड 2 कंडक्ट केला जातो ना, तर त्याचे रूल काय राहतील, या राऊंडसाठी कोणकोणते विद्यार्थी जे आहेत ते एलिजिबल राहतील, कोणाला राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे, कोणाला जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जाणार नाहीये, त्याची पूर्ण एक सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि ही जी माहिती आहे ना, तर BSc नर्सिंगसाठी एक महाराष्ट्र स्टेटनं ब्राउचर रिलीज केलं, त्या ब्राउचरमध्ये तुम्हाला एक 8 नंबरचा पॉईंट दिसतो जिथे की ऑनलाइन प्रेफरन्स किंवा अलॉटमेंट आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रीड केलं तर तुम्हाला सेम ही इन्फॉर्मेशन त्या ब्राउचरमध्ये पण बघायला मिळते आणि तिथलीच इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। पण तिथं माहिती जी आहे ती थोडी जरा तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत आहे। तर पहा, तुमचा हा एक मोस्टली डाऊट होता, त्यानंतर मला मॅक्झिमम डाऊट असे येत आहे की सर आम्हाला जे आहे ते राऊंड 1 मध्ये BSc नर्सिंगचा कॉलेज भेटला नाहीये, तर आम्ही राऊंड 2 मध्ये एलिजिबल आहोत का आणि आम्हाला राऊंड 2 मध्ये नेमकं काय करणं पडेल, तर ही पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे। नंतर सेकंड तुमचा क्वेश्चन आहे की सर आम्हाला जे आहे ते राऊंड 1 मध्ये BSc नर्सिंगचं कॉलेज अलॉटमेंट झालं होतं, पण आम्ही कॉलेजला फिजिकली जाऊन जॉईन नाही केलं, तर आम्ही सेकंड राऊंडला एलिजिबल राहू का? तर हा पण क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल। त्याचबरोबर तुमचा तिसरा प्रश्न असा आहे की सर आम्हाला BSc नर्सिंगचं कॉलेज अलॉटमेंट झालं होतं, आम्ही ते जॉईन केलंय, पण आम्ही जर समजा बेटरमेंटमध्ये काही कॉलेज टाकले समजा, देन आम्हाला जर ते कॉलेज नाहीच भेटलं, तर देन मग सेकंड राऊंडमध्ये आम्हाला हेच कॉलेज परत मिळेल का, आणि हा रूल जो आहे तो ब्राउचरमध्ये आहे का नाही? तर पहा, हा पण मी तुमचा डाऊट जो आहे त्या ठिकाणी 100% सॉल्व्ह करेल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काही इंपॉर्टंट पॉईंट सांगत आहे, ते तुम्ही एक वेळेस व्यवस्थित ऐकू शकता। तर पहा, सर्वात पहिला CET सेलने एक रूल या ठिकाणी रिलीज केला होता की जो विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करल, चॉईस फिलिंग करल आणि ज्याचा की SML रँक असेल तर त्यानुसार तुम्हाला जे आहे अलॉटमेंट केलं जाईल, आणि तुम्हाला प्रत्येक राऊंडला जे आहे त्याची काय आपली चॉईस फिलिंग आहे ना, तर चॉईस फिलिंग तुम्हाला प्रत्येक राऊंडला करणं कंपल्सरी आहे। जसं की तुम्ही राऊंड 1 मध्ये जो कॉलेज टाकले ना, तर ते तुमचे राऊंड 1 पुरतेच मर्यादित आहेत। जसं की तुम्हाला सीट भेटला ठीक आहे, तरी तुम्ही राऊंड 1 चे कॉलेज तुम्हाला ते राऊंड 1 साठीच होते, नंतर तुम्हाला सीट नाहीये भेटला तरी पण तुमचे राऊंड 1 चे कॉलेज आहे ते पूर्ण डिलीट झालेत। आता तुम्हाला राऊंड 2 मध्ये जर सीट घेणं असेल तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये परत कॉलेज टाकणं पडतील। राऊंड 2 चा जो आहे तो सीट मॅट्रिक्स दिला जातो, त्याच्यामध्ये जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करणे ते कॉलेज तुम्हाला परत टाकणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तुम्हाला सर्व राऊंडला जे आहे ते परत चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। हा CET सेलचा सर्वात महत्त्वाचा रूल आहे। सेकंड CET सेलचा रूल असा आहे की जर समजा इन केस राऊंड 1 तुमचा झाला आणि राऊंड 2 मध्ये जर समजा तुम्हाला सीट अलॉटमेंट जर झाला असेल आणि तुम्ही जर ती सीट जॉईन न करता सोडून देताय, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी ज्याला की कॉलेज अलॉटमेंट झालं तर सीट भेटली होती राऊंड 1 मध्ये, पण त्या विद्यार्थ्याने कॉलेज जॉईनच नाही केलं जॉईनिंग च्या डेटमध्ये, आणि तो विद्यार्थी डायरेक्ट फ्री एक्झिट घेतोय, तर तुम्ही या ठिकाणी पुढचा जो काय सेकंड राऊंड असेल किंवा थर्ड राऊंड असेल ना, त्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंगसाठी एलिजिबल राहत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। मी तुम्हाला या ठिकाणी सांगायचा काय प्रयत्न करतोय की जर समजा एखादा विद्यार्थी त्याला की जर समजा राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं, समजा राऊंड 1 तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, त्या कॉलेजला तुम्ही जर ऑफलाईन जॉईन नाही केलं, तर देन मग तुम्ही राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 जो तुमचा कंडक्ट केला जाईल ना, तर त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय किंवा एलिजिबल राहत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या। जे विद्यार्थी कॉलेज जॉईन नाही करणार त्यांना कुठल्याही प्रकारे पुढे जे आहे ते एलिजिबल केलं जाणार नाही। CET सेलनं हा पॉईंट जो आहे तो ब्राउचरमध्ये मेन्शन केला आहे, तुम्ही ब्राउचर थोडं बारकाईने वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटून जाईल। नंतर तुमचा डाऊट हाच होता की सर ऑनलाईन बेटरमेंट होता का, तर ऑनलाईन बेटरमेंट कुठल्याही प्रकारचे केले जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। पहा, तर सर्वात अगोदर तुमचा एक महत्त्वाचा क्वेश्चन असा होता की सर आम्ही राऊंड 1 मध्ये जे आहे ते पार्टिसिपेट केलं, चॉईस फिलिंग वगैरे पूर्ण प्रोसेस केली, पण आम्हाला राऊंड 1 मध्ये जे आहे ती सीट अलॉटमेंट झालेली नाहीये। म्हणजे आता तुमच्यापाशी 3 कंडिशन बनतील। सर्वात अगोदर आपला राऊंड 1 चा रिझल्ट आला ठीक आहे, देन तुम्ही या ठिकाणी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताय, तुम्हाला या ठिकाणी सीट जे आहे ते अलॉटमेंट झालं, आणि या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक अदर कंडिशन अशी बनते की तुम्हाला जे आहे ते राऊंड 1 मध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट जे आहे ते समजा नाही झालं, म्हणजे सीट अलॉटमेंट भेटलंच नाहीये, तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळत नाहीये ते विद्यार्थी जे आहे ते डायरेक्ट राऊंड 2 साठी किंवा सेकंड राऊंड साठी या ठिकाणी 100% एलिजिबल राहतील। तुम्हाला फक्त काय करणं आहे, सेकंड राऊंडचं जे काय सीट मॅट्रिक्स येईल ना, तर त्या ठिकाणी जेवढे कॉलेज पार्टिसिपेट करतील तर त्या कॉलेजचे नेम तुम्हाला दिसतील किंवा सीट दिसतील ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड राऊंडचा फक्त चॉईस फिलिंग जो आहे तो कंप्लीट करणं आहे। बाकी तुम्ही चॉईस फिलिंग केला की तुम्ही 100% जे आहे ते सेकंड राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी एलिजिबल राहता। पण इन केस तुम्हाला जर सीट भेटली आहे तर देन तुमच्यापाशी 2 कंडिशन बनतील, एक तर तुम्हाला कॉलेज जॉईन करणं आहे आणि नेक्स्ट राऊंडसाठी बेटरमेंटला जाणं आहे, किंवा तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे। तर आता सेकंड राऊंडला तुम्हाला जाण्यासाठी काय करणं पडतं, तर सर्वात अगोदर तुम्हाला जर समजा राऊंड 1 मध्ये सीट भेटलाय आणि तुम्हाला जर राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणं आहे, तर तुम्हाला कॉलेज जाऊन जॉईन करणं आहे। जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी एक बेटरमेंटचा फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्ही भरून देणार आहे। तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे,
ओरिजिनल पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट देणं पडतील. तुमची फी जी आहे ती डीडीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सबमिट करणं पडेल. तुम्ही डॉक्युमेंट आणि डीडीच्या फॉर्ममध्ये फी ज्यावेळेस सबमिट करणार आहे किंवा चेक देणार आहे ना, तर त्या ठिकाणी तुमचा बेटरमेंटचा फॉर्म भरला जातो आणि तुम्हाला सीईटी सेलकडून एक मेसेज येतो, कॉलेजचं नाव येतं बीएससी नर्सिंगच्या नावानं आणि समोर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी एक कॉलेज जॉईनला येस येतं आणि रिटेन्शन नो असा एक तुम्हाला सीईटी सेलचा मेसेज येतो. ज्यावेळेस तो तुमचा मेसेज येतो त्यावेळेस तुमचं बेटरमेंट झालं हे या ठिकाणी कंपल्सरी होतं. पण जर समजा तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडलं असेल आणि तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल करताय तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म फिल करू शकता. तुम्ही एक वेळेस जर रिटेन्शन फॉर्म फिल केला तर नंतर तुम्ही जे आहे ते सेकंड राऊंडमध्ये बीएससी नर्सिंगला जाऊ शकत नाही किंवा थर्ड राऊंडची तुम्ही काउन्सिलिंग करू शकत नाहीये किंवा तुम्ही डायरेक्ट स्पॉटमध्ये जाऊन ओपन कॅटेगरीचा फीस भरून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून डोनेशन देऊन ऍडमिशन नाहीये करू शकत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ज्या मुलांना सीट अलॉटमेंट होतं, जो विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म फिल करतो त्याला त्याच कॉलेजमधून डिग्री कंप्लीट करणं कंपल्सरी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पण इन केस जर समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल केलाय समजा आणि तुम्ही तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलंय पण तुम्हाला जे आहे ते कॉलेज आता नकोय, रिटेन्शन फॉर्म फिल केलाय पण तुम्हाला ते कॉलेज आता नकोय समजा, तर देन तुम्ही ते कॉलेज सोडू शकता. पण तुम्ही ते कॉलेज सोडणार आहे तर तुम्हाला यावर्षी जी आहे ती काउन्सिलिंग करता येणार नाही. तुम्ही बीएससी नर्सिंग काउन्सिलिंगमधून आउट होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट ड्रॉप करणं पडेल आणि ड्रॉप करून जे आहे ते नेक्स्ट इयरची काउन्सिलिंग करून परत ऍडमिशन घेणं पडेल. त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते पुढच्या वर्षी जो समजा स्कोर येईल ना एक्झाममध्ये त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं पडेल. बाकी तुम्ही जर समजा रिटेन्शन फॉर्म देताय तर डिग्री कंटिन्यू करू शकता, पण रिटेन्शन तुम्ही कॅन्सल करताय तर तुम्हाला राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये एलिजिबल केलं जात नाही. तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी ड्रॉप करून जे आहे ते नेक्स्ट इयर काउन्सिलिंगमध्ये भाग घेणं पडेल. तर हा एक महत्त्वाचा रूल आहे. तर हे झालं तुम्हाला की राऊंड 1 मध्ये सीट भेटली तर काय करणं, सीट नाही भेटली तर काय करणं. तर सर्वात महत्त्वाचं हीच गोष्ट आहे की तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये समजा अलॉटमेंट होत आहे तर राऊंड 1 मधून जर अलॉटमेंट झालं तर तुम्ही जॉईन करू शकता आणि बेटरमेंटसाठी जाऊ शकता किंवा देन मग तुम्ही या ठिकाणी आपला रिटेन्शन फॉर्म फिल करून आपली डिग्री या ठिकाणी कंटिन्यू करू शकता. हे दोन ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही जॉईन केला, मी तुम्हाला जो मेसेज बोललो तसा जर मेसेज आला असेल तर तुम्ही 100% जे आहे ते या ठिकाणी सेकंड राऊंडला, राऊंड 2 ला किंवा राऊंड 3 ला या ठिकाणी एलिजिबल होऊन जाताल. तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये किंवा तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंटच नाही झालं तर तुम्हाला सेकंड राऊंडचा एक नोटीस येतो. त्या ठिकाणी तुम्हाला त्या डेटमध्ये ते काम करणं आहे, चॉईस फिलिंग करणं आहे. देन तुम्हाला त्या ठिकाणी 100% जे आहे ते राऊंड 2 साठी एलिजिबल केलं जातं आणि तुमच्या कट ऑफ स्कोरनुसार जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट त्या ठिकाणी 100% होऊन जाईल. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर पहा आता सर्वात महत्त्वाचा डाऊट मला असा येत होता तो की सर्वात महत्त्वाचा होता की सर आम्हाला राऊंड 1 मध्ये एक कॉलेज भेटलं होतं, आम्ही ते कॉलेज आहे ते जाऊन जॉईन केलं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं आणि त्या विद्यार्थ्यानं ते कॉलेज जाऊन जॉईन केलं, पण नंतर तो विद्यार्थ्याला कॉलेज असं बोलत आहे की तुम्ही जर समजा राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग करणार आहे आणि तुमचं जर राऊंड 2 च्या लिस्टमध्ये नाव नाही आलं तुम्हाला हे कॉलेज मिळणार नाहीये. म्हणजे तुमचा मेन डाऊट हाच होता की सर आम्ही राऊंड 1 मध्ये जे आहे ते कॉलेज जॉईन केलं पण आम्हाला जे आहे ते कॉलेजवाले असं बोलत आहे की तुम्ही राऊंड 2 ला गेला तर तुम्हाला हे कॉलेज परत मिळणार नाहीये. तर पहा आता तुम्हाला कॉलेज कोणत्या कंडिशनमध्ये परत मिळू शकतं आणि कोणत्या कंडिशनमध्ये मिळू शकत नाहीये हे मी तुमच्याबरोबर एक्सप्लेन करत आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी राऊंड 1 चा रिझल्ट बघायला भेटेल. ठीक आहे, राऊंड 1 चा रिझल्ट आला, तुम्ही जाताय कॉलेजला, या ठिकाणी जॉईन करताय आणि तुम्ही बेटरमेंटला अप्लाय करताय. देन तुम्हाला काय करणं आहे, सेकंड राऊंडचं जे आहे ते चॉईस फिलिंग करणं आहे. समजा तुम्ही सेकंड राऊंडमध्ये 10 कॉलेज टाकताय आणि तुम्हाला 10 पैकी एखादं कॉलेज जर समजा लागून गेलं सेकंड राऊंडमध्ये तर तुमचं फर्स्ट राऊंडचं जे काय राऊंड 1चं कॉलेज होतं ना ते तुम्हाला परत मिळणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पण तुम्ही जे काय 10 कॉलेज टाकले समजा तिथं जर समजा तुम्हाला सीट अलॉटमेंट नाही झालं म्हणजे सीट नाहीच भेटली तर तुम्हाला परत राऊंड 1चं कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट येतं. म्हणजे राऊंड 2 चा जो काय समजा सीट अलॉटमेंट लिस्ट येईल ना तर त्यामध्ये तुमच्या नावापुढे सेम तुम्ही जे कॉलेज जॉईन करून ठेवलं होतं ना तर त्याच कॉलेजचं नाव तुम्हाला दिसेल आणि त्याच कॉलेजच्या नावाला म्हणजे तुमचं कुठल्याही प्रकारचे बेटरमेंट झालेलं नाही आहे. तर तुम्ही मग सेकंड राऊंडचं जे काय समजा फिजिकल जॉईनिंगचा डेट राहतो ना तर त्या डेटमध्ये जाऊन तुमचं सेकंड राऊंडमध्ये जे काय कॉलेजचं नाव आहे नावासमोर तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करू शकतात. पण तुमचं बेटरमेंट नाही झालं तर राऊंड 1चं जे कॉलेजचं नाव होतं तेच तुमच्या राऊंड 2च्या लिस्टमध्ये पण तुम्हाला दिसायला येईल आणि तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा जाऊन रिटेन्शन फॉर्म जो आहे तो तुमचा फिल करू शकता. किंवा तुम्हाला वाटेल की नाही आता मला राऊंड 2 मध्ये बेटरमेंट झालं नाहीये तुम्हाला परत राऊंड 3चा वेट करणं आहे तर सिंपली तुम्ही राऊंड 3 मध्ये चॉईस फिलिंग करून त्या ठिकाणी परत एक वेळेस काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही बेटरमेंटचा वेट करू शकतात. पहा तर आता तुम्हाला हा जो रूल आहे तो सीईटी सेलनं ब्राउचरमध्ये एकदम डायरेक्टली मेन्शन केलेला दिसत नाहीये. सीईटी सेलने असं मेन्शन नाही केलं की तुम्हाला राऊंड 1 मध्ये जर समजा तुम्ही कॉलेज जॉईन केलाय आणि तुमचं बेटरमेंट नाही झालं तुम्हाला हाच कॉलेज परत मिळेल असा कुठलाही पॉईंट त्या ठिकाणी दिसत नाहीये. पण त्यांनी अपग्रेडेशन हा शब्द वापरला आणि बेटरमेंट म्हणजे तेच राहतं की तुम्हाला राऊंड मध्ये एखादं कॉलेज भेटलं तुम्ही जॉईन केलं आणि नंतर राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करता आणि राऊंड 2 मध्ये जर समजा तुम्हाला नवीन कॉलेज भेटलं तर तुमचं जुनं कॉलेज आहे ते चाललं जाईल आणि तुम्हाला नवीन कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशन करणं पडेल. पण जर समजा इन केस की तुम्हाला बेटरमेंट नाही झालं तर देन मग तुम्हाला हेच कॉलेज आहे ते राऊंड 2 च्या लिस्टमध्ये परत अलॉटमेंट केलं जातं. तुम्ही लास्ट इयरच्या लिस्ट पण चेक करू शकता अलॉटमेंटच्या, तिथं पण तुम्हाला सेम इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. किंवा MBBS BDS साठी पण हाच रूल आहे आणि बेटरमेंटचा जवळपास हाच रूल राहतो. ब्राउचर तुम्ही बारकाईने वाचलं तुम्हाला त्या ठिकाणी बेटरमेंटचा पण रूल दिसतो. फक्त सीईटी सेलने हेच मेन्शन केलंय
की राऊंड 2 मध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार नाही आहे. तर आता राऊंड 2 मध्ये कोण कोण इलिजिबल राहणार नाही त्याची पण मी तुम्हाला एक थोडक्यात या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो. हा पण पूर्ण डाऊट जो आहे तो तुमचा ब्राउचर मध्ये पण मेन्शन आहे. आता राऊंड 2 मध्ये कोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार नाही, सगळ्यात अगोदर जो विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करणार नाही राऊंड 2 चा तो विद्यार्थी इलिजिबल नसणार आहे. सेकंड पॉईंट तुम्हाला या ठिकाणी हाच बघायला भेटतो की एखादा विद्यार्थी त्याला सीट अलॉटमेंट झालं राऊंड 1 मध्ये पण त्यानं कॉलेजला जॉईन केलं नाहीये, बेटरमेंटला पण अप्लाय केलं नाहीये, तर तो विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहणार नाही आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. थर्ड तुम्हाला हाच रूल बघायला भेटतो की एखादा विद्यार्थी समजा ज्याने की कॉलेज जॉईन केलं आणि त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म जो आहे तो फिल केलाय, तर हा पण विद्यार्थी जो आहे तो सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला इलिजिबल राहणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर हे 3 कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते सेकंड राऊंडला इलिजिबल राहत नाहीये. बाकी जर समजा सेकंड राऊंडला कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहे, सेकंड राऊंडसाठी इलिजिबल कोण कोण राहणार आहे, एखादा विद्यार्थी की त्याला सीट अलॉटमेंट झालं, त्यानं जाऊन कॉलेज आहे ते जॉईन केलं होतं, बेटरमेंटला अप्लाय केलं, तर तुम्ही या ठिकाणी 100% इलिजिबल राहणार आहे जर रिटेन्शन फॉर्म भरला नसेल तर. आणि देन जो विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करणार आहे तो विद्यार्थी 100% जो आहे तो या ठिकाणी इलिजिबल राहणार आहे. ज्याला जे आहे ते राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं नाहीये तो पण विद्यार्थी राऊंड 2 साठी 100% इलिजिबल राहणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि शेवटी तुमचा मोस्टली डाऊट हाच येतो की सर आम्ही कॉलेज जॉईन केलं तर पण जर आम्हाला बेटरमेंट झालं नाही तर राऊंड 1चं कॉलेज परत भेटेल का. तर तुम्हाला 100% जर तुमचं बेटरमेंट नाही होत आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला राऊंड 1चा कॉलेज आहे तो परत एक वेळेस अलॉटमेंट नक्की केला जातो. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि ती सीट जी आहे ती तुमची तुम्ही थर्ड राऊंड पर्यंत होल्ड करू शकता. हा अपग्रेडेशनचा जो रूल आहे तो थर्ड राऊंड पर्यंत आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. पण जर तुम्हाला सीट भेटली आणि तुम्ही जर कॉलेज नाही जॉईन करत आहे तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये एलिजिबल केलं जाणार नाहीये. फ्री एक्झिट नाहीये बीएससी नर्सिंगला. फ्री एक्झिट घेतला तरी तुम्ही काउन्सिलिंगमधून आउट होणार आहे, किंवा तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि तो परत जाऊन कॅन्सल केला तरी तुम्ही काउन्सिलिंग मधून आउट होत आहात. तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट इयर एक्झाम देऊन परत तुम्हाला जे आहे ते काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करणं पडेल. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तर पहा, एक तुमचे कॉमन डाऊट होते ते की मी तुमच्याबरोबर सविस्तर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. तुमचा जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी एक छोटासा व्हिडिओ बनवून ते पण डाऊट तुमचा सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल.